आत्मरूप गणेशू केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो चरण श्री सद्गुरूचे ते नमस्कार आता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। तर आज आपला 15वा पाठ आहे आणि पंचीकरणामध्ये आपलं जे चाललेलं आहे विशेष रूपानं ते आपण या देहापेक्षा कसे वेगळे आहोत। या देहामध्ये हा स्थूल देह, स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह, सूक्ष्म देहामधले हे आता कालच झालेलं आपलं आहे अंतकरण पंचक आहे, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, प्राणपंचक वगैरे हे सर्व अष्टपुर्या। मग ह्याचे आपण साक्षी आहोत म्हणजे हे आपल्यापेक्षा वेगळं आहे, म्हणजे शरीर आपल्यापेक्षा वेगळं आहे। शरीरापेक्षा आपण भिन्नत्वानं म्हणजे त्याला या शरीराला पाहणारे शरीराचे साक्षी द्रष्टा आपण आहोत, आपण वेगळे आहोत हे आपल्याला सहज कळतंय। फक्त याच्याकडे थोडा विचार करावा लागतो याच्यावर थोडा, कारण दिसणाऱ्या वस्तूपेक्षा आपण वेगळे आहोत। मग आपल्याला दृष्टांताने त्यांनी समजूनच सांगितलेलं आहे की या घरापेक्षा घरात राहणारा मनुष्य वेगळा असतो, तसं या देहातले सर्व पार्ट, देहातले सर्व विभाग, मग ते स्थूल देह असेल, सूक्ष्म देह असेल, त्याच्यामधले छोटे मोठे विभाग असतील आणि याच्याहीपेक्षा हे सगळे आपल्याला कळतात आणि हे सगळे जड आहेत बाकीचे। कारण जडाला काही जाणून घ्यायचं नसतं तर जाणून घेणारा हा द्रष्टा असतो, साक्षी, आणि आपण द्रष्टा साक्षी आहोत आणि हे सगळं आपल्यालाच कळतंय आणि आपल्याचसाठी त्या परमात्म्यानं निर्माण करून ठेवलेलं आहे। तर मग आपण साक्षी आणि द्रष्टा कशा आहोत त्यासाठी त्यांनी एक आता वरील काय लिहिलं आहे, स्वप्न अवस्था कंठस्थान, मध्यम वाचा प्रवृत्ती भोगजान, ज्ञानशक्ती सतोगुणमान, उकार मात्रा तेजस अभिमान। वर सांगितलेला जो सूक्ष्म देह त्याची स्वप्नावस्था आहे, तर सूक्ष्म देहामध्ये स्वप्न पडतं म्हणतात। मग शिष्यानं प्रश्न केलेला आहे, महाराज स्वप्नावस्था म्हणजे काय? आता हे स्वप्न कोणाला पडतं, स्वप्न कोणाला कळतं, म्हणजे स्वप्न कुठं होतं आणि कुठं पडतं स्वप्न आणि स्वप्न कोणाला कळतं, तर असा प्रश्न त्यांनी शिष्यानं केलेला आहे। मग गुरु म्हणतात, जागृत अवस्थेमध्ये जे विषय पाहिलेले किंवा ऐकलेले असतील, आता आपण ह्या जागृत अवस्थेमध्ये आहोत, आपण जागे आहोत, जागे अवस्थेमध्ये जे जे कर्म आपल्याकडून झालेलं आहे, जे जे विषय पाहिलेले किंवा ऐकलेले असतील, त्यांच्या अंतकरणात चिकटून राहिलेल्या अशा काही संस्काराच्या योगाने झोपेच्या वेळी, मग आपल्याला ज्यावेळेस झोप लागते त्या झोपेच्या वेळी गाडी घोडा रस्ता नदी पर्वत समुद्र स्त्री पुत्रादी कुटुंब व्यवहार हानी लाभ सुख दुःख वगैरे हे सर्व आपल्याला स्वप्नामध्ये प्रतीतीला येतं। आता हे स्वप्नामध्ये प्रतीतीला काय येतं आणि हे स्वप्न कुठं पडतं, तर आपल्या कंठामध्ये, इथं गळ्याला कंठामध्ये हिता नावाची नाडी आहे सूक्ष्म, एका केसाचा 1000वा भाग जर बारीक, एका केसाचा 1000 भाग करायचे आणि त्याच्यापेक्षा एक भाग, त्या 1000वा भाग आपल्या या केसाचा, त्याच्यापेक्षा 1000वा भाग म्हणजे किती सूक्ष्म असेल ते बघा। तिथं हिता नावाची नाडी आहे आणि त्या हिता नावाच्या नाडीमध्ये स्वप्न पडतंय आणि ते स्वप्न साक्षीला कळतंय। मग ते स्वप्न आपल्यालाच कळतं आणि आपल्याला झालेले जागृतीतले संस्कार आपण ऐकलेले पाहिलेले आणि तेच आपल्याला तिथे म्हणजे स्वप्न आपल्याला दाखवले जातं। तर अशा पद्धतीनं आपण त्या स्वप्नाचे सुद्धा काय आहोत, तर साक्षी द्रष्टा आहोत, हे कळण्यासाठी त्यांनी आपल्याला ते सांगितलं। आणि म्हणून म्हणले ही हिता नावाची नाडी आहे ती कंठामध्ये आहे आणि तिची मध्यमा नावाची वाणी आहे, प्रवृत्ती नावाचा भोग असतो, सूक्ष्म वासनामय भोग असतो। ज्याप्रमाणे कापूर केशर इत्यादी सुगंधी वस्तू ठेवलेल्या डब्यातून त्या वस्तू काढून घेतल्यानंतर त्या डब्यात झालेल्या सुगंधाचे संस्कार सूक्ष्मरीतीने कळून येतात, तर ते कसा त्याचा अनुभव येतो म्हणतात, तर ते आपल्या घरामध्ये एखाद्या काही वस्तू आपण घरात ठेवलेल्या असतात डब्यामध्ये आणि त्या वस्तू जरी काढून घेतल्या का त्याच्यात वस्तू नसली तरी त्या वस्तूचा वास त्या डब्यामध्ये येत असतो। आणि तशा पद्धतीनं म्हणले हे अशा संस्कार सूक्ष्म रीतीनं आपल्याला ते स्वप्न असं पडलं आपल्याला कळतं।
त्याचप्रमाणे स्वप्नावस्थेत जागृतीतले सर्व स्थूलभोग निवृत्त झालेले असले तरी त्या जागृतीतल्या स्थूल भोगाचे संसाररूप सूक्ष्म भोग स्वप्नात अनुभवाने समजून येतात. जागृत अवस्थेत अन्नभक्षणाचे सुख होऊन जसे शरीर पुष्ट होते किंवा हाताला अंगाला लागले तर त्यापासून रक्त येते, म्हणजे जागृतीमध्ये अन्न खाल्लं तर आपल्याला शरीर पुष्टता होते किंवा एखाद्या वेळी शरीराला काही लागलं तर जखम बी होते, आपल्याला हे अनुभवायला येतं. त्याचप्रमाणे स्वप्न अवस्थेमध्ये अन्नभक्षणाने शरीर पुष्ट होत नाही आणि काही झालं जखम म्हणजे काही एखादं शस्त्र लागलं तर तिथे जखम होत नाही. तर हे स्वप्नावस्थेमध्ये पण त्याचा अनुभव मात्र आपल्याला कळतो की असं असं स्वप्न पडलं म्हणून. तर केवळ सुखादुखाचा भोग मात्र होतो म्हणून भोगास सूक्ष्म भोग असे म्हटलेले आहे. पण सुखदुःख होतं की नाही आपल्याला स्वप्नामध्ये. एखाद्या वेळेस आपल्या पाठीमागे वाघ लागला असं आपल्याला स्वप्न पडलं तर मग त्या स्वप्नामध्ये आपल्याला वाघ काय आपल्याला काही करत नसतो, परंतु आपल्याला भीती वाटते की नाही, तर त्याला म्हणतात सूक्ष्म भोग. तर म्हणून सूक्ष्म भोगास भोग म्हटलेले आहे. स्वप्नास ज्ञानशक्ती, स्वप्नामध्ये ज्ञानशक्ती म्हणजे स्वप्न पदार्थात जाणण्याची जी शक्ती ती असते आणि स्वप्नावस्थेमध्ये सत्वगुण असतो. कारण स्वप्नावस्थेमध्ये ज्ञान होतं म्हणून स्वप्नावस्थेत सत्वगुण असतो असं सांगितलेलं आहे. पण आता शिष्याचा कसा आहे, शिष्य थोडासा का अभ्यास करतोय, त्यांनी लगेच दुसरा प्रश्न केलेला आहे. तुम्ही तर जागृतीमध्ये सत्वगुण असतो असं सांगितलं होतं आणि आता तर तुम्ही स्वप्नामध्ये सत्वगुण असतो असं म्हणायलात. तर मग असा प्रश्न केलेला आहे की मग तुम्ही हे उलट कसं सांगत आहात असा प्रश्न केला. तर गुरु म्हणतात काही ठिकाणी जागृतीत सत्वगुण सांगितलेला आहे. याचं कारण असं आहे की जागृत अवस्थेमध्ये विषयाचे ज्ञान होते, तर जागृत अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला ज्ञान होतं म्हणून जागृत अवस्थेमध्ये सत्वगुण असतो असं म्हटलेलं आहे. शांतीदान इत्यादी शुभ साधनांची उत्पत्ती होते. मोक्ष व्हावा या अंतकरणातल्या इच्छेने ब्रह्मनिष्ठ गुरुला शरण जाऊन श्रवण मननादी केली तर आत्म्याचे ज्ञान होते. म्हणजे आपल्याला जागृत अवस्थेमध्ये आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ शकतं. याच्यासाठी तिथे सत्वगुण आहे असं सांगितलं होतं. तर तोच असणारा सत्वगुण इकडे स्वप्नात सुद्धा असतो असं म्हणतात, कारण स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला ज्ञान होतं. मग जिथं ज्ञान होत असतं तिथं सत्वगुण असतो आणि जिथे क्रिया असते तिथे रजोगुण असतो. हे ध्यानात आणून तिथं सत्वगुण असतो असे सांगितलेले आहे. परंतु आम्ही तिच्यात रजोगुण असतो असे बी सांगितलेले आहे, कारण रजोगुणाची क्रिया असते, रजोगुणामुळे क्रिया होत असते. त्याचे कारण इतकेच की जागृतीत ज्या क्रिया घडतात त्या विशेष करून रजोगुणाची कार्य असतात. आपल्याला जे बी काय करावं असं वाटतं तर ते रजोगुणाची क्रिया आहे आणि क्रिया होण्यासाठी इंद्रिय, दैवत आणि हे स्थूल सूक्ष्म शरीर सर्वांचीच गरज असते. तर स्वप्नामध्ये सत्वगुण असतो असे जे आम्ही सांगितले त्याचे कारण इतकेच की स्वप्नात केवळ विषयाचे ज्ञान मात्र होते, परंतु प्रत्यक्ष क्रिया मात्र घडत नाहीत. आता स्वप्नात क्रिया घडत नसल्यामुळे तिथे रजोगुणाचं सांगितलेलं नाही, म्हणून ते म्हणले तिथं ज्ञान होत असल्यामुळे तिथे सत्वगुण असतो असं म्हटलेलं आहे. तर गीतेमध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे, म्हणले स्वप्नामध्ये प्रणवाची, ओंकाराची, तर आकार, उकार, मकार हे तीन आता ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायामध्ये आहे, तुम्ही बघा वाचून त्या वहीमध्ये. आकार, उकार, मकार हे तिन्ही एकवटले ते त शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरु कृपे नमिले आदी. मग अशी ओवी आहे बघा प्रथम अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या. त्याच्यामधला उकार नावाचा जो दुसरा आहे मात्रा, उकार नावाचा मात्रा आहे तर तो स्वप्नामध्ये असतो म्हणले. स्वप्नात प्रणवाची, ओंकाराची दुसरी उकार नावाची मात्रा असते आणि स्वप्नावस्थेत सुखदुःखे भोगणारा तेजस नावाचा अभिमान असतो. वर सांगितलेल्या स्वप्नामध्ये 8 तत्वांचा म्हणले आपण द्रष्टा आहोत, यासाठी ती तत्वे आपण नाहीत आणि स्वप्नावस्थेतील तत्वे आपली नाहीत, आपण त्याचा साक्षी आत्मा आहोत. मग हे ध्यानात घ्या की आपण स्वप्नामध्ये सुद्धा आपण देह, जरी काय आपल्याला स्वप्नामध्ये भासत असलं तरी सुद्धा त्यातला आपण काहीच नसतो, आपण असतो साक्षी.
आणि सगळ्या आपल्या मनाच्या कल्पना असतात आणि एरवी आपण कल्पना ज्या केलेल्या असतात त्याही पडतात आणि कल्पना नसतील त्याही पडतात. आपल्याला स्वप्नामध्ये काहीही दिसतं कमी जास्त. तर मग हे ध्यानात घ्यायचं की आपण ते ज्या अर्थी दिसतंय त्या अर्थी दृश्य आहे आणि ते दृश्य म्हणजे आपण नसतो, आपण द्रष्टा आणि साक्षी. हे ध्यानात घ्यायचं बघा. त्यासाठी सांगायला ते पुढं म्हणतात, ये मळे नेत्रे तीस तत्व जान, तू यनो द्रष्टा छो सुजान, तुम य दृश्य तत्व नाही होई, भिन्न भिन्न विचारी जोई. पूर्वी सांगितलेली अंतकरणादी 25 तत्वे. आता हे कसं असतं, पाठीमागला जर अभ्यास झालेला असेल तर आपल्या ध्यानात येतं. मग आता आपल्याला वाटतं 25 तत्वे आणखी कोणची, तर पंचमहाभूत 5 आणि पंचमहाभूताचे 5 हे असे आडलेलं सांगितलेले आहेत की नाही 25 तत्व. व ते सांगितलेली स्वप्नावस्था ते 8 तत्वे. पाठीमागले 25 आणि पुन्हा आता ही स्वप्नावस्थेतले 8 तत्वे अशी मिळून सर्व सूक्ष्म देहाची 33 तत्वे आहेत. सूक्ष्म देहाची किती तत्वे आहेत, तर 33 तत्वे आहेत. मग आता ही आली का ध्यानात. पाठ करायला सोपं येते, पण आपण जर पाठ केलं तर अंतकरण पंचक, प्राण पंचक, पुन्हा तुमचं ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, हे असे 25, विषय पंचक असे 25 आणि आता हे स्वप्नावस्थेचे 8 असे मिळून 33 तत्वाचा सूक्ष्म देह आहे. ते 33 तत्व आपल्याला म्हणजे जाणून घेता येतात. याच्यावरून आपण त्याचे द्रष्टा साक्षी आहोत. म्हणजे हा देह आपला नाही, म्हणजेच पंचमहाभूताचा आहे आणि तो परमात्म्यानं आपल्याला त्याला ओळखीला असं ओळखावं म्हणून दिलेला आहे. आणि याच्यासाठीच आपण साक्षीद्रष्टा आहोत. म्हणजे सुबुद्धिमान पुरुषा, या 33 तत्वांचा द्रष्टा तू आत्मा आहेस. ही दृश्य तत्वेच तुम्ही नाहीत. या सर्वांस वेगवेगळे करून त्यातील प्रत्येकाचा विचार करून पाहताल तर आपण या सर्व तत्वाहून निराळे ज्ञानरूप आहो. ही तत्वे जडरूप दृश्य आहेत, म्हणून हीच आपण नाही असा तुम्हाला स्पष्ट अनुभव येईल. पुढे 15व्या दोह्यात दृष्टांत देऊन सूक्ष्म देहापासून आत्मा वेगळा आहे असे गुरु सांगतात. आता पुढच्या दोह्यामध्ये दृष्टांत दिलेला आहे आणि सूक्ष्म देहापेक्षा आत्मा वेगळा आहे असं आपल्याला सांगतात. आणि मग हे आत्मस्वरूप म्हणजे आपण आहोत याच्यासाठी जेवढी खटपट आहे, बाकी काय नाही. आपल्याला जर एकदा कळालं की आपल्याला जन्म मृत्यू नाही, तर ध्यानात घ्यायचं माय बापा, हे शरीर आहे तोपर्यंत, म्हणजेच हे शरीर जोपर्यंत सक्षम आहे, आरोग्यवान आहे, तोपर्यंतच आपण परमार्थ करू शकतो. शरीरामध्ये जर वेदना असतील, शरीरामध्ये जर दुःख असेल तर परमार्थ घडत नाही. याच्यासाठी देवाने आपल्याला जी तरुण अवस्था दिलेली आहे, तरुण अवस्था, तर त्या तरुण अवस्थेमध्ये परमार्थ चांगला होत असतो आणि तरुण अवस्थेमध्ये केलेला परमार्थ वायाला जात नाही. म्हणून असणार आपण आता लहानपणी बघा, लहानपणी तर काही कळतच नसतं, कोणाचं ऐकतच नाही. लहान जेवढे असतात का ते सरासरी कोणाचं ऐकत नाही, त्यांच्या मनावर चालण्याचा प्रयत्न करतात. जेवढे लहान असतात तेवढे ज्याच्या त्याच्या मनावर चालण्याचा प्रयत्न करतात. त्यांना जे हवंय तेच मागतात, हवंय तेच करतात. आणि असे लहानपण गेलं की मग तरुणपण येतं आणि तरुणपणामध्ये आपल्याला संसारच आवडतो. तरुणपणामध्ये आपल्याला संसार आवडतो आणि देव विसरून जातो आपण तरुणपणामध्ये. विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84 असं एक प्रमाण लिहून ठेवलेलं आहे साधू संतांनी अभंगामध्ये. जर भगवान परमात्माला विसरलं तर विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84. मग तरुणपणामध्ये देवदेव करावं वाटत नाही. मग याच्यानंतर येतं म्हातारपण. आणि म्हातारपण आल्यावर तर आता आम्हाला सगळा अनुभव आहे. आपण म्हाताऱ्या माणसांचं बघा, त्यांचे शब्द काय असतात ते, अरे बाबा कंबर दुखायली, गुडघे दुखायले, मानपाट दुखायलं, हाडं दुखायले, आता मला सुधरत नाही, कानानं ऐकू येत नाही, डोळ्यांनी कमी दिसायला लागलं. म्हणजे आपले कुठले इंद्रिय सक्षम राहत नाहीत, शरीरामध्ये आजार व्हायला लागतात.
रक्त कमी होते, आणि मग अशा अवस्थेमध्ये होत असतो का परमार्थ? जर आपण त्यांना सांगायलोत ना परमार्थ करा परमार्थ करा, ते म्हणतात बाबा माझा गुडघा दुखतोय ह्याचं औषध दी, काही असलं तर. कंबर दुखते माझे, जर काही औषध असेल तर मी काही पैसे द्यायला तयार होते, बाबा जास्त घे पण माझा आजार राहिला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला उत्तर त्यांच्याकडून मिळतात. आणि मग असणारं परमार्थ करायचा म्हणजे लहानपणी परमार्थ होत नाही, म्हातारपणी परमार्थ होत नाही, परमार्थ होतो तरुणपणी. त्याच्यासाठी आमच्या बाबांनी एक दृष्टांत सांगायचे बाबा, आगली की छोड़ो पिछली की छोड़ो बीच में की झागझोल थोडी ठेर मुझे दो बाता बोल. आता हे दोहा सांगितला की मग मनुष्याला असं वाटतं की हे काय सांगायले आपल्याला. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आगली की छोड़ो पिछली की छोड़ो म्हणजे बालपण सोडा आणि म्हातारपण सोडा, आणि बीच में की झागझोल म्हणजे तरुणपणामध्ये झागझोल असतो. म्हणजे तरुणपणामध्ये आपण कुठेही जाऊ येऊ शकतो, गुरुला शरण जाऊ शकतो, गुरुकडून असणारं श्रवण करू शकतो, मनन करू शकतो, निधिध्यासन करू शकतो, आणि तरुणपणामध्ये स्वातंत्र्य असतं आपल्याला, आपण इकडं तिकडं जाऊ शकतो येऊ शकतो. म्हणून ते म्हणले बीच में की झागझोल म्हणजे तरुणपणामध्ये आपल्याला सर्व काही करता येतं आणि ग्रहणही होत असतं. म्हणून अशा अवस्थेमध्ये आपण ध्यानात घ्यायचं की असणारा तरुणपणामध्येच असणारा हा परमार्थ होतो, आणि तरुण माणसानेच परमार्थ केला पाहिजे असं नाही. लहानानेही करता येतो, म्हाताऱ्यालाही करता येतो, परंतु लहानांची अवस्था म्हणजे वेगळी असते आणि म्हातारपणांची अवस्था वेगळी असते. या दोन्ही अवस्थापेक्षा तरुण अवस्था चांगली असते, आणि त्याच्यामध्ये आपण परमार्थ करून अंतकाळीच्या वेळेस भगवान परमात्माचं स्मरण होण्यासाठी आपण जर आपल्याला संस्कार असतील आपल्या अंतकरणाला, तर भगवान परमात्माचं स्मरण होईल. म्हणून ध्यानात घ्यायचं की घट द्रष्टा जो घट नहीं प्रगटही न्यारो देख, त्यों देहद्रष्टा तुम आत्मा न्यारो भिन्न भिन्न विशेष. घट पाहणारा पुरुष घटरूप किंवा घटकच नाही. आता द्रष्टांत द्यायलेले ते समजा, आता हा आपल्या हातामध्ये हे घट असं गृहीत धरू आपण, तर हा घट आपण जो पाहतो ते हा घट आणि आपलं आपण म्हणजे शरीर एक आहे का दोन्ही? हे एक नाही, हे वेगळं आहे. मग या घटाचे आपण द्रष्टा आहोत म्हणजे पाहणारे आहोत, हे आपल्याला घट कळत आहे, म्हणून ही वेगळी वस्तू आहे. मग म्हणले घट पाहणारा पुरुष घटरूप किंवा घटकच नाही, तर घटापासून वेगळा आहे असे प्रत्यक्ष दिसते आणि खरे बी आहे. त्याप्रमाणे तुम्ही दृश्य जड भौतिक सूक्ष्म देह, त्यास जाणणारा आत्मा त्या सूक्ष्म देहाहून निसंशय विशेष करून निराळा आहेत. बघा आपण कशा आहोत ती. या दृश्यापेक्षा जड आणि भौतिक असा जो हा सूक्ष्म देह आहे, तर त्या जाणणारा आत्मा त्या सूक्ष्म देहाहून निसंशय विशेष करून निराळा आहे. या रीतीने स्थूल सूक्ष्म या दोन्ही देहाहून आत्मा भिन्न आहे. तर ध्यानात आलं का? हे दिसणारा स्थूल देह आणि आपल्याला अनुमानानं का होईना पण सूक्ष्म देह कळतो, आणि त्याचे आपण आत्मा साक्षी आहोत. तर शिष्य स्पष्टपणे अनुभव करून तिसरा जो कारण देह, त्याहूनही आत्मा वेगळा आहे. कारण देह, आता आपले दोन देह झाले. स्थूल देह हे दिसणारा आहे ते स्थूल देह, या स्थूल देह आपल्याला कळतो, याच्यामुळं आपण याचे साक्षी आहोत. म्हणजे कळणारा वेगळा असतो, द्रष्टा आणि साक्षी. या देहापेक्षा आपण वेगळे आहोत. तसंच सूक्ष्म देहापेक्षाही आपण वेगळे आहोत, सूक्ष्म देहाचे आपण साक्षी आहोत. हेही आपल्याला त्यांनी आपल्याला खात्रीशीर करून दिलं. आता तिसरा देह आहे कारण देह. मग आता कारण देहच आपल्याला माहीत नसतो. मग आता ते म्हणले त्रिजो कारण देह अज्ञान, तेनो तुम द्रष्टा पोते स्वरूप ज्ञान, तेथी विलक्षण तुम आत्मा जान, ते तू नाही अनुभव प्रमाण. तर पहिला स्थूल आणि दुसरा सूक्ष्म दोन्ही देहांच्या अपेक्षेने असणारा कारण देह तिसरा असे म्हणतात. स्थूल देह तर आपल्याला कळाला, सूक्ष्म देह बी आपल्याला कळतो अनुमानानं का होईना, आणि हा तिसरा दोन्हीच्या अपेक्षेने हा कारण देह, अज्ञानाचे नाव कारण देह आहे. नाही आपण म्हणतो की नाही, एखाद्या गोष्टीबद्दल जर विचारलं तर की मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही, तर त्या वस्तूबद्दलचं माहिती नसणं हेच अज्ञान.
तसं परब्रह्म जे स्वरूप आहे त्या परब्रह्म स्वरूपाबद्दल मला काही एक माहिती नाही, असं जे आपल्याला बोलून दाखवलं जातं आत्म्याबद्दल, परमात्म्याबद्दल मला काही एक माहिती नाही, असं जे म्हणणं आहे त्यालाच अज्ञान असं म्हणतात. आणि हाच तिसरा कारणदेह आहे. अज्ञानालाच कारणदेह असं म्हणतात. आता आपल्यालाही व्यवहारातलं कुठलंही ज्ञान असेल, पण परमार्थातलं स्वरूपाचं परमात्म्याचं ज्ञान नाही असं म्हणणं हेच कारणदेह आहे. तर बघा, गुरु म्हणतात अज्ञानापासून स्थूल सूक्ष्म असे जे दोन देह तत्स्वरूप कार्य झाले, त्यामुळे अज्ञानाला कारणदेह असे नाव पडले आहे. आणि ज्याप्रमाणे स्थूल सूक्ष्म या दोन्ही देहाचा तुम्ही द्रष्टा आहात, म्हणजे आपण या स्थूल देहाचे आणि सूक्ष्म देहाचे द्रष्टा आहेत की नाही. आपल्याला पंचीकरणामध्ये आतापर्यंत आपण साक्षी आणि द्रष्टा आहोत हेच आपल्याला सांगायलेत, आणि आपण कसे वेगळे आहोत तेही आपल्याला पटवून देत आहेत, आणि ते खरंही आहे. त्याचप्रमाणे कारणदेहाचाही तुम्ही द्रष्टा आहात, तुम्ही स्वतः ज्ञानरूप आहात, म्हणून तो अज्ञानरूप तिसरा कारणदेह तुम्ही नाहीत. मग आपल्याला हे कारणदेहसुद्धा आपल्याला कळतो की नाही. आपणच म्हणतो आम्हाला ती गोष्ट कळत नाही. आता कळत नाही हे म्हणणं सुद्धा तुम्हालाच कळालेलं आहे, म्हणून त्याचा सुद्धा तुम्ही साक्षीद्रष्टा आहात. नाही, आता आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही असं मनुष्य म्हणतो की नाही, म्हणजे स्वतःच स्वतःला ज्ञान नाही असं म्हणतो. पण आता आपल्याला कळायला लागलं की आपण आत्मस्वरूप आहोत म्हणून. पण जोपर्यंत आपल्याला म्हणजे ईश्वराची कृपा झाली नाही, सद्गुरूची कृपा झाली नाही, तोपर्यंत आपल्याला महावाक्य मिळत नाही, अनुग्रह मिळत नाही, नामचिंतन मिळत नाही, आणि तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये गोडी निर्माण होत नाही. आणि मग आपल्याला कसं कळेल, तर हे कळण्यासाठी आपल्याला ईश्वराची कृपा, आणि ईश्वराची कृपा होण्यासाठी अनंत जन्मीची पुण्याई किंवा या जन्माची पुण्याई, निष्काम पुण्याई, मलविक्षेप घालविलेला जो जिज्ञासू मुमुक्षू असतो, अशांना सद्गुरूची भेट म्हणजे तो परमात्मा सद्गुरूची भेट करून देतो, आणि सद्गुरूची भेट झाल्यावर अनुग्रह होतो, नामचिंतन मिळतं, आणि नामाच्या चिंतनानं आपल्यामध्ये सत्वगुण निर्माण होतो, आणि सत्वात संजयते ज्ञानम. म्हणून आपल्याला मग हे शास्त्र वाचणे, नामचिंतन करणे हे आपल्या ध्यानात येतं. मग जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत आपल्याला कसं ध्यानात येईल. आपण नामचिंतन करायला पाहिजे, शास्त्र पाहायला पाहिजे, आणि मग आपण साक्षी आत्माद्रष्टा आहोत हे आपल्याला कळत असतं. मग अज्ञानरूप तिसरा कारणदेह सुद्धा आहे, तो आपण नाहीत. शिष्य म्हणतो, महाराज स्थूल देहाची सर्व तत्वे स्पष्टपणे पाहण्यात येतात, त्याचप्रमाणे सूक्ष्म देहाची तत्वे अनुमानाने का होईना पण स्पष्टपणे समजून घेता येतात. ती सर्व दृश्य असून मी त्यांचा स्थूल सूक्ष्म देहाचा द्रष्टा आहे असा अनुभव मला आला म्हणतो. स्पष्टपणे घेता येईल, पण आपण तिसरा अज्ञानरूप कारणदेह जो सांगितला तो प्रत्यक्ष पाहण्यात येत नाही. आता अज्ञान कुठं पाहण्यात येत असतं का. अज्ञान ही काय दिसण्याची वस्तू नाही. मला कळत नाही म्हणणे ही काय वस्तू आहे का. म्हणून म्हणले प्रत्यक्ष पाहण्यात येत नाही व अनुमानाने ध्यानात येण्यासारखा नाही असे वाटते. तर मग कारणदेहात्मक अज्ञान दृश्य आहे आणि मी त्या द्रष्टा असा अनुभव मला कसा होईल ते कृपा करून सांगावे. शिष्यानं प्रश्न केलेला आहे की स्थूल देह मला प्रत्यक्ष दिसतो, त्याचा मी द्रष्टा साक्षी आहे, मला कळलं. तुम्ही अनुमानानं का होईना पण हे अंतःकरण पंचक, कर्मेंद्रिय पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, विषय पंचक हे सगळं सांगून त्याचा बी मी द्रष्टा आहे, मी आत्मा आहे असं मला कळलं. पण आता कारणदेह म्हणजे अज्ञान, आणि अज्ञान हे स्पष्टपणे मला कसं कळलं ते मला समजून सांगा, आणि याचा मी साक्षीद्रष्टा कसा होईन हे तर काही कळतच नाही. तर मग मी याचा साक्षीद्रष्टा कसा होईन. गुरु म्हणतात, अरे बाबा, तिसऱ्या कारणदेह रूप अज्ञान ते 3 प्रकाराने तुम्ही द्रष्टे आहात, आणि ते 3 प्रकारांना आपण कसे द्रष्टे आहेत ते आपल्याला समजून सांगतायत. कोणत्या 3 प्रकारांनी, तर त्यांनी सांगितलं कोणत्या 3 प्रकारांनी मी अज्ञान जाणू शकेन ते मला सांगावे. गुरु म्हणतात, स्थूल सूक्ष्म देह मी जाणतो पण मी स्वतःलाच ओळखत नाही, म्हणजे मी स्वतः कोण आहे हे माझे मलाच कळत नाही. असे प्रथम तू जे म्हणतोस याचे नाव अज्ञान. बघा, आता ते म्हणतात की बाबा स्थूल देह कळतोय, म्हणतो की नाही मनुष्य, कळतो आपल्याला स्थूल देह, आता दिसतो प्रत्यक्ष म्हणून आहे, याचा साक्षी आहे, हे बी कळलं म्हणतो.
अनुमानानं का होईना परंतु असणारं हे सूक्ष्मदेहही कळला, त्याचा मी साक्षीद्रष्टा आहे हे बी म्हणतो. आणि आता म्हणतो की मी स्वतः कोण आहे ते कळत नाही. बघा एवढंच आहे, मी स्वतः कोण आहे ते मला कळत नाही. याच्यावरून यालाच अज्ञान असं म्हणतात आणि यालाच म्हणतात हा तिसरा कारण देह. म्हणजे ते म्हणतो तुम्ही सांगितलं याच्यावरून मी समजिलं की हा दिसणारा जे स्थूल देह आहे ते स्थूल देह मी नाही हे मला खात्रीशीर पटलं, सूक्ष्म देह मी नाही हे बी पटलं, पण आता मी कोण आहे हेच कळत नाही. मग मी स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, तर मग मी कोण असेन किंवा मी कोण आहे हे कळत नाही, यालाच कारण देह असं म्हणतात. मग आपण आत्मा असताना, साक्षी असताना, कुटस्थ असताना, आपण चैतन्य स्वरूप असताना आपल्याला तेच कळत नाही. याच्यासाठीच तर हे शिकायचं आहे आपल्याला. याच्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन भागत्याग लक्षणा दृष्टांत सिद्धांत याच्यामध्ये याच्यासाठीच असतं सगळं आहे. असे प्रथम तू जे म्हणतोस म्हणजे कोण आहे, मी स्वतः कोण आहे हे माझे मलाच कळत नाही, असे प्रथम तू जे म्हणतोस याचेच नाव अज्ञान. या अज्ञानाचा तुम्ही द्रष्टा आहेत, कारण मी स्वतःला ओळखत नाही असे जे तुझे म्हणणे ज्ञाना वाचून संभवणारच नाही. आता मी स्वतःला ओळखत नाही असं म्हणतो की नाही, आणि मग स्वतःला ओळखत नाही म्हणजे असा बोलून दाखवतो, मग हे ज्ञान नाही का? तर ज्ञानाच्या द्वारेच हे आपल्याला मी स्वतःला मी ओळखत नाही असं म्हणतो. तर आणि मी स्वतः जाणत नाही असे ज्याने जाणले तोच तू ज्ञानरूप आत्मा आहेस. बघा ते काय म्हणतात, ते स्वतःला मी कोण आहे एवढंच ओळखीत नाही असं जे म्हणतो मी स्वतःला कोण आहे ओळखत नाही, तर तोच ज्ञानरूप आत्मा आहे. ज्ञाना वाचून असे जाणणे किंवा बोलणे संभवतच नाही. आणि जर तुम्ही ज्ञानरूप नसून अज्ञानी जडरूप असतील तर मी स्वतःच ओळखत नाही असे तू स्वतःच कसे म्हणू शकशील? जर आपल्याला ज्ञान नसलं तर मी स्वतःला ओळखत नाही असं कसं म्हणेल? तर मातीचा घट जड आणि ज्ञानहीन असतो. आता मातीचं घट म्हणजे गाडगं तुम्हाला कधी बोललेलं बघितलं का तुम्ही? काय एखादी पाण्याची बाटली बोलती, काय एखादं घर बोलतं, काय एखादी घरातली वस्तू बोलते. आणि घरातल्या वस्तू जर बोलू लागल्या तर आपण घरात राहायचो नाहीत. सगळ्या जर वस्तू जड वस्तू बोलायला लागल्यावर आहे की नाही, तर हे कुठलीही वस्तू बोलत नाही, कुठल्याही वस्तूला कळत नाही, तेच तुम्हाला कळत आहे. इथेच आपल्याला बुद्धीचा वापर करायचा आहे. हे सर्व दृश्य जड आहे, जड. हे सर्व दृश्य जड असून ह्या जडाला आपण जाणत आहोत, जडाला सूक्ष्माला जाणत आहोत आणि अज्ञानाला सुद्धा आपण जाणत आहोत. मला काही कळत नाही तर मग करा नामचिंतन. मला काही कळत नाही तर करा मग शास्त्राचं पाठ दिलेले आहेत ते पाठ करा. पंचीकरण, विचारसागर, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत असे ग्रंथ वाचा. मग तुम्हाला तुम्ही कोण आहात हे कळून येतं. आणि म्हणून मी स्वतः जाणत नाही असे कोणत्याही वेळी बोलून दाखवू शकत नाही, पण तू तर तसे बोलून दाखवित आहेस. मग आता जड वस्तू कधी बोलून दाखवित नसते आणि आपण तर बोलून दाखवतो मला कळत नाही म्हणून. जे कळत नाही असं म्हणतो तेच ज्ञानवान आहे. आणि मी स्वतःच ओळखत नाही असे जो म्हणतोस तेच अज्ञान आहे. मी स्वतःला ओळखीत नाही असं म्हणणं हेच अज्ञान, यालाच कारण दे असं म्हणतात. हे तुझे अज्ञान दृश्य असून मला कळत नाही म्हणणं हे दृश्य झालं की नाही. आणि तुम्ही आम्ही त्याचे द्रष्टा आहोत, हा एक प्रकार झाला. दुसऱ्या प्रकारानं बघा, मी अज्ञानी असे जे तू म्हणतोस त्या म्हणण्याने असे सिद्ध होते की जे दृश्यरूप अज्ञान आहे ते अगोदर तू स्वतः जाणतोस. बघा अज्ञान आपल्याला कळतं की नाही, मला काही कळत नाही असं म्हणतो मनुष्य, तर तो ज्ञानानंच म्हणतो. ज्ञान नसतं तर असं म्हणलाच नसता. घट म्हणतो का मी जड आहे, बाटली म्हणते का मी बाटली आहे, घर म्हणतं का मी घर आहे. अशी जड वस्तू कुठलीही काय बोलून दाखवित नाही. तसं तर मात्र आपण बोलून दाखवतो की हे मला हे कळत नाही, मला ते कळतं वगैरे वगैरे. किंवा आपण जे काय आपल्याला समजतं ते ज्ञानानंच समजतं, आपल्याला ज्ञानानंच कळतं. म्हणून हे ध्यानात घ्यायचं. तदनंतर त्याचाच आपल्या ठिकाणी अध्यारोप करून मी अज्ञानी असे तू म्हणतोस, यावरूनही अज्ञानास जाणणारा ज्ञानरूप तो आत्मा अज्ञानाहून वेगळा आहेस असा जर तो अज्ञानाहून वेगळा नसशील तर मी अज्ञानी असे तुझे म्हणणे संभवणारच नाही. अज्ञान मला कळत नाही असं म्हणतो त्या अर्थी त्याच्याकडे ज्ञान आहे.
आणि ज्या अर्थी अज्ञान कळत नाही म्हणतो त्याच्यापेक्षा अज्ञानापेक्षा आपण वेगळे ठरू लागलो. स्थूल देहाचे जाडा पातळ काळा गोरा इत्यादी धर्म तू जाणतोस म्हणजे हा माझा देह जाडा किंवा पातळ काळा किंवा गोरा असे आपण म्हणतो. तर मग स्थूल देह त्यांचे धर्म, स्थूल देह त्यांचे धर्म यांना जाणणारे तुम्ही स्वतः आत्मा त्या दोघापासून भिन्न आहेस असे उघड सिद्ध होते. तरी पण चुकीनेच आपण स्वतः जाडे पातळ काळे गोरे इत्यादी आपण आहो असे मानतो. त्याचप्रमाणे अज्ञानाचे दृश्य रूप समजू नये भ्रमाने मी स्वतः अज्ञानी आहे असा आपण आपल्या ठिकाणी अध्यारोप करतो. म्हणून विचार करून अनुभव घेऊन पाहताल तर अज्ञानास जाणणारे तुम्ही स्वतः अज्ञानाहून वेगळे आहेत असे तुम्हाला खचित समजून येईल. अज्ञानात जाणणारे तुम्ही ज्ञानरूप आत्मा अज्ञानाहून जर निराळे नसताल तर मी अज्ञानी आहे असे म्हणणे किंवा मानणे केव्हाही सिद्ध होणार नाही. म्हणजे हे तुम्हालाच कळतं, तुम्हीच आत्मा आहात, तुम्हीच साक्षी आहात, तुम्हीच द्रष्टा आहात आणि द्रष्टा आत्मा साक्षीला कुठल्याही प्रकारचं बंधन लागत नाही. बंधन आपण करून घेतो मनाच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे आपण आपल्याला बांधून घेतो. जसं ते माऊली ज्ञानोबरायांच्या वहीमध्ये पोपट पकडणारे लोक नळीमध्ये एक लोखंडाची असे म्हणजे गज लावून त्याला नळी लावतात, फिरणारी नळी, आणि त्या फिरणाऱ्या नळीला ते पोपट बसला की पोपट पकडतो आणि ती नळी फिरते. आता पोपटानं नळी पकडली का नळीनं पोपटाला पकडलं, तर पोपटाने नळीला पकडलेला आहे आणि तो आपल्या पायाने घट्ट धरतो आणि त्याला वाटतं मी आता पडतोय, मला कोणीतरी पकडलंय. आता त्याला कोणी पकडलं होतं का? तर तशा पद्धतीने आपण काय केलंय, जडाला पकडून ठेवलंय आपण. आणि हे जड देहच माझा आहे, जड देहाबद्दलचेच माझे आहेत असं आपण म्हणत आहोत. आणि त्याच्यामुळं आपण त्यांना पकडल्यामुळं आपण असणाऱ्या बंधनामध्ये अडकलेले आहोत. तर आपल्याला बंधन वगैरे नाही. ते बंधन कसं नाही हे आपल्याला हे समजून येतं याच्यामधून. म्हणून ते म्हणले तिसरा प्रकार असा आहे, अज्ञानाचे दोन प्रकारचे कार्य, असद्रूप आणि आभानरूप नावाची दोन आवरणे, आणि ते आपण त्या असद्रूप आणि आभानरूप याला आपण जाणतो. तर शिष्य म्हणतो मला हे असदावरण आणि आभानावरण म्हणजे काय ते कृपा करून सांगावे. गुरु म्हणतात, बा शिष्या तू आत्म्याला जाणतोस असे तुला कोणी विचारले असता. आत्मा म्हणतात तो कोठे आहे की ज्यास मी जाणू शकेन असे तू उत्तर देतोस. म्हणजे आत्मा नाहीच व आत्मा पाहण्यात येत नाही असे तुझ्या उत्तरातून निघते. आता असेच म्हणतात का नाही माणसं आपल्याला? तुम्ही जर देव आहे म्हणतात, आत्मा आहे म्हणतात, तर मग तो पाहण्यात बी येत नाही आणि दिसत बी नाही, आणि मग तो आम्हाला दाखवा. असं ज्यांचे उत्तर आहे त्यांच्यासाठीच हे शास्त्र आहे, त्यांच्यासाठीच नामचिंतन आहे. तर आत्मा नाहीच व पाहण्यात येत नाही असे तुमच्या उत्तरातून निघते. त्यापैकी आत्मा नाहीच अशा अर्थाचे जे म्हणणे आहे त्याचे नाव असदावरण. आत्मा नाहीच म्हणतो म्हणजे असदावरण, म्हणजे त्याच्यावर आवरण असतं. आत्मा पाहण्यात येत नाही अशा अर्थाचे जे म्हणणे त्याचे आभानावरण. आता आत्मा नाही आणि भासत नाही असे ज्याने जाणले तोच तो आत्मा आहेस. बघा, आत्मा नाही आणि भासत नाही म्हणजे हे स्वतःलाच ओळखीत नाही आणि ते म्हणते आत्मा नाही आणि भासत नाही. तर आत्मा ही वस्तू न दिसण्याची वस्तू असल्यामुळे मग तुम्हाला आम्हाला वाटतं की बाबा जे दिसत नाही त्याला आहे कसं म्हणायचं. तर आत्मस्वरूप हे सर्वापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे हे जडानं कसं पाहता येईल, कारण आपण सुद्धा जडरूप नाहीत. मग हा देह जड आहे आणि जड वस्तू त्या परमात्म्याला कशी जाणेल? ध्यानात घ्या, जड वस्तू परमात्म्याला जाणू शकत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबरायांची पहिली ववी ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा, ही जी ववी आहे ती स्वतःच्या रूपाला स्वतः जाणणारे आत्मा म्हणजे ओंकार स्वरूपा त्यांना त्यांनी नमस्कार केलेला आहे. आणि असे ज्याने जाणले तोच तुम्ही आत्मा आहे. तरी पण मी आत्मा नाही, मी मनुष्य आहे, कर्ता भोक्ता आहे, पण हे मला प्रश्नोत्तराने सिद्ध मात्र करता येत नाही. इत्यादी जे तू जाणत आहेस ते सर्व अज्ञानाचे कार्य असून त्यास तुम्ही जाणणारे तिसरा कारणदेह जे अज्ञान त्याहून विलक्षणाने निराळे तुम्ही आत्मा ज्ञानरूप आहात. म्हणून तो अज्ञानरूप कारणदेहच तुम्ही नाहीत असे समजा. तरी असं ध्यानात घ्यायचं. तर शिष्य म्हणतो अज्ञानरूप कारणदेह मी नाही यास प्रमाण तरी काय एखादं प्रमाण आहे का? म्हणतो की अज्ञानरूप कारणदेह मी नाही याला काही प्रमाण आहे का?
ते सांगावे. गुरु म्हणतात, 3 प्रकाराने कारण देहाहून आत्मा वेगळा आहे असा विद्वानांचा अनुभव जो मी तुम्हाला सांगितलेला आहे. या अशा पद्धतीने आता पाठीमागे झालेला पाठ आहे. याच्यामध्ये 3 प्रकाराने आत्मा, आपण कशा पद्धतीने आत्मा आहोत आणि आत्मा असणारा कारणदेह, कारणदेहाचे आपण कसे साक्षी आणि द्रष्टा आहोत ते आपल्याला त्यांनी सांगितलं. तो अनुभव त्याच प्रमाण आहे. आत्मा सूर्यासारखा स्वयंप्रकाश असून अज्ञानाहून भिन्न आहे असे श्रुतीतही निरूपण केलेले आहे. यासाठी विचार करून आपण 3ऱ्या कारणदेहाहून निराळे आहो असा निश्चय करावा. अशा रीतीने कारणदेहाचे निरूपण करून त्या कारणदेहाची 8 तत्वे 17व्या चौपाईत सद्गुरू सांगतात. सुसुप्ती अवस्था हृदयस्थान पश्यंती वाचा आनंद भोगजान द्रव्य शक्ती तमोगुण मान मकार मात्रा प्राज्ञा अभिमान. कारण देहाची सुसुप्त अवस्था आहे. महाराज, सुसुप्त अवस्था म्हणजे काय असा प्रश्न केलेला आहे आणि आपण हे उद्याच्याला पाहू. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. तन की जय.